अजित पवार यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू होतीये आणि 6 एप्रिलला सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार बारामतीमधल्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळतेय आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यात आजपासून घोंगडी बैठकांना सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गावागावात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्यासाठीची रणनीती आखली जातेय। या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांना तब्बल 1,75,000हून अधिक मतांनी निवडून आणण्याचा निर्धार बारामतीकरांनी केलेला असून एकदिलानं मतदान करण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार की नाही याबद्दल सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे, कारण पोटनिवडणूक लढण्यासाठी आतापर्यंत 5 जणांचे अर्ज दाखल झालेले आहेत। दुसरीकडे अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे ज्या अपक्षांनी अर्ज भरलेले आहेत त्या अपक्षांनी आपले भरलेले उमेदवारी अर्ज जर मागे घेतले नाहीत तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसतेय। अभिनेते शरद पोंक्षे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणानंतर आता सर्व स्तरांमधून पोंक्षे यांच्यावर टीका केली जात होती। वाढती टीका पाहता शरद पोंक्षे यांनी आता माफी मागितल्याचं दिसतंय। इंस्टाग्रामवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत माफी मागितलेली आहे। माझ्या वक्तव्यांनी जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो, असं पोंक्षे यांनी व्हिडिओमध्ये म्हटलंय। सध्या माझं एक वक्तव्य मीडिया फिरवत आहे। अशी नेहमीच माझी अनेक वक्तव्य तोडून मोडून फोडून मीडियावाले दाखवत असतात। मनुस्मृती मूळ वाचली असती तर ती जाळली नसती। तर या शब्दामुळं जर माझे बंधू बांधव जर दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा। मला कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही आहे। पुणे जिल्हा परिषद विषय समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आणि इतर 4 महत्त्वाच्या समित्यांच्या साठी म्हणून आज निवडणूक होतीये, त्यामुळे कुणाला संधी मिळणार आहे याकडे आता लक्ष असेल। कृषी, बांधकाम, समाज कल्याण, महिला बालकल्याण या 4 महत्त्वाच्या समित्यांसाठी एकूण 13 अर्ज आतापर्यंत दाखल झालेत। राष्ट्रवादीची एक हाती सत्ता खरं तर आहे, त्यामुळे मित्रपक्षांना आता या समित्यांसाठी संधी दिली जाणार आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।